हाय, काय मंडळी, कशा आहात तुम्ही? बरे मा तर स्वागत असं तुमचा माझ्या ह्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये. तर आज सकाळ झालेली मम्मीन माका सकाळी फोन करून उठलेलं आणि म्हणाले, उठ बाय, निजान काय रवतं, आळशी झाले बाय, जीव बघ कसं झालं होतं बाय, तू उठ, व्यायाम कर, तुझ्या जीवाक बरा. मग काय म्हटलं बाय, घेऊया बाय काहीतरी मनात. उठलंय, तयारी केलं आणि इले लिफ्टकडे. ही लिफ्टकडे गेले तर काय, एक लिफ्ट चालू तर एक लिफ्ट बंद. मेली हो बस पडली. लिफ्ट ह्या नेहमीचंच असा, एक चालू तर एक बंद. कधी व्हाय तेव्हा टायमर भेटायची नाही, पण फायनली 4 गाडी घातल्यानंतर भेटली बाबा लिफ्ट. भेटलं, ग्राउंड फ्लोअर इला, ग्राउंड फ्लोअर दाबले आणि बाहेर इले. बाहेर येऊन बघते ते अरे बाबा, माझ्या इतकी थंडी पडलेली काय सांगा तुमका. पण ही बघा, माणसं येऊची ती कामावर बरोबर येतात टायमात. पण आम्ही आळशी, आमका न्हीद म्हणजे मोठी, न्हिजेशिवाय आमका काय दिसणार नाही पुढचा. बघा रस्त्यावर बघा. आता तुम्ही म्हटलं मी जाते का, तर काय ठरवून नसले, पण बाहेर इल्यानंतर ठरवलं की हे सर बाजूकच आमच्या गार्डन असा. म्हटलं त्याच गार्डनमध्ये जाणं आज थोडासा काहीतरी वायत फिरूया, वायत काहीतरी हातवर खालीवर काहीतरी व्यायाम करूया. माझ्या तोंडावर बघून तुमका कळलं असतं की मी जग मारले आणि बाहेर इल्यासारखं झाला मागा. इतकी थंडी लागा होती मागा, असं वाटलं स्वेटरसुद्धा घालून येऊ नाही, इले तसाच हिरोईनीसारख्या. आणि मग का हे बघा, ह्यो रस्तो जाता आता गार्डनकडे. कोण नाहीत बाहेर, माणसं बघू शकता तुम्ही. कोण येतली सकाळची, इतकी थाण लागता. तर हे बघा, फायनली इले पोचले गार्डनमध्ये. हे सुरुवात आहे गार्डनचं. तुमका मगे मी पूर्ण गार्डन दाखवते फिरण, पण आता समोरून तुमका दाखवतं आता इले तर. हे बघा, हे माझे व्यायाम झाल्यानंतर तुमका पूर्ण गार्डन फिरण दाखवतं हे आम्ही. मी येऊच्या आधी खूप माणसं होती हयसर. तर ती आधी ते व्यायाम करू होती, तर चला थोडंसं व्यायाम करते मग बोलते तुमच्या वांगडा. तर फायनली हे बघा, फायनली झालो माझं व्यायाम. फायनली झालो माझा व्यायाम. मी खूप थकलेले आज व्यायाम करून. तर चला आता तुमका माझ्या गार्डन फिरान दाखवते. खूप थकलेले म्हणजे काय, कधी करूंक नसला काय, म्हणजे अचानक केल्यानंतर जीव थकतोच ना, तसा आज माझा झाला. तर असा नाही तरी तुमका आता गार्डन दाखवतं. हे बघा, ही गार्डनची सुरुवात असा, हैसून गार्डन सुरू होता. बघा, ह्या गार्डनचं मेन म्हणजे असा की माका माहिती नाही, पण ह्या गार्डनमध्ये गेल्यानंतर ना खरं मनाक खूप शांती भेटते. म्हणजे कधी कधी असतं ना का गार्डन भेटल्यानंतर मनाक शांती भेटता, तसं ह्या गार्डन आमका जवळच असा. मी आणि माझी मैत्रीण कधी जर थकलो, कामाक कसलं टेन्शन असलं काय असलं, तर गपचूप तयारी करतो ना ह्या गार्डनात येऊन बसतो. मनाक वेगळीच शांती भेटता. खूप मोठं नाही गार्डन, बारीकच असा गार्डन. पण एकदम प्रसन्न वाटतं गार्डनमध्ये येऊन. नाही कचरो ना काय ना काय नाही. एकदम बरं वाटतंय बघा, मस्तपैकी. हयसर बारक्या पोरांका खेळासाठी असं असं वाटलं ह्याच्यात बसा वया. पण थंयसर हयसर सिक्युरिटीसुद्धा असतात, त्यांनी जर बघल्यान माका तर 4 गाळी घालतो, म्हणून बसाक नाही मी थंयसर. संध्याकाळी भरपूर लोक असते बघा. लोक हयसर आता व्यायाम करतात. माझे झालं व्यायाम, पण मी व्हिडिओ नाही काढू, कारण माझा व्हिडिओ कोण काढतो, मी एकटाच तरी इल्ललं म्हणून व्हिडिओ काढूक नाही भेटा. नाही ती माझ्याकडे स्टिकसुद्धा होती, हातात तर मोबाईल होतो ना. व्यायाम करताना माका ह्या भेटाक नाही बघ. हयसर सिनियर सिटीजन लोक बसतात, त्यांच्यासाठी सुद्धा स्पेशल जागा ठेवलेली आहे. ह्या एक बरं वाटलं ह्या गार्डनमध्ये बघून माका. संध्याकाळची खूप माणसं असतात, सकाळची कोण नसतं तसं तितकी. बाकड्या असं बाकड्यावर माणसं बसली. सकाळची फक्त व्यायाम करणारी माणसं, आमच्यासारखी आळशी माणसं नाही. आमच्यासारखी आळशी माणसं आपली इथं जायचं संध्याकाळी मस्तपैकी. खरं संध्याकाळचं खूप बरं वाटतं, कारण संध्याकाळची खूप बारकी पोरं पण असतात, ती पण खेळतात. असं ह्या गार्डन असं. फायनली झालो माझं व्यायाम. आता म्हटलं रूमवर जाऊया. इतक्या थकलेले आज मी, कधी नाही तर अंगार येईल माझ्या आजचं व्यायाम. म्हटलं खूप थकलेलं, तर म्हटलं भैया नारळ पाणी घेऊन या. भैया म्हटलं नारळ पाणी दे. तर त्यांनी कच्चा कच करून नारळ सोलता बघ कसो. फायनली घेतलंय नारळ पाणी मी, त्या कारणले दी बाबा एकदा. नारळ पाणी घेतलं आणि म्हटलं रूमवर जाऊया. तर मंडळी तुमका आजचं माझं ब्लॉग कसं वाटलो तर नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईक आणि कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.